Welcome to part 3 of partial fractions. मित्रांनो, डिनॉमिनेटर कंटेन्स नॉन रेड्युसिबल क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याला कसं डील करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता मित्रांनो, पहिली टेस्ट हाऊ टू आयडेंटिफाय द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज रेड्युसिबल ऑर नॉन रेड्युसिबल. आता रेड्युसिबल म्हणजे काय की ज्याचे फॅक्टर्स क्रिएट होत आहेत त्याला म्हणतो आपण रेड्युसिबल आणि ज्याचे फॅक्टर क्रिएट होत नाहीत त्याला म्हणतो आपण नॉन रेड्युसिबल. आता त्याला महत्त्वाचा क्रायटेरिया काय आहे, ax² + bx + c सच दॅट b² - 4ac इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर. आता मित्रांनो, एक छोटासा डेमो बघा. समजा आता x² + x + 1 असं असेल तर a बरोबर 1 आहे, b बरोबर 1 आहे आणि c बरोबर पण 1 आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय करता येईल, b² - 4ac बिकम्स 1² - 4 × 1 × 1. 1चा स्क्वेअर 1, 1 - 4. आता हा पहा -3. परफेक्ट स्क्वेअर तर राहू द्या, निगेटिव्ह नंबर कोणाचा स्क्वेअर नसतोच. त्यामुळे x² + x + 1ला तुम्ही नॉन रेड्युसिबल क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकता. म्हणजे जेव्हा तुमच्या मनामध्ये पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसेल डिनॉमिनेटरमध्ये, पहिला चेक घ्या की b² - 4ac काय. परफेक्ट स्क्वेअर असेल तर व्हिडिओ नंबर 1मध्ये बघितलं आहे आपण की त्याचे फॅक्टर्स क्रिएट करता येतात. म्हणजे पहिला क्रायटेरिया टू कन्फर्म दॅट डिनॉमिनेटर इज हॅव्हिंग रिअली नॉन रेड्युसिबल इक्वेशन ऑर रेड्युसिबल इक्वेशन. आता दुसरा क्रायटेरिया मित्रांनो लक्षात ठेवा की a² + b² हॅज नो रूल ॲज सच. काय होतं, विद्यार्थ्यांना a² - b² बद्दल चांगलं अट्रॅक्शन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल x² - 9ला ते x² - 3² आणि x - 3x + 3 अशा प्रकारे एक्सप्रेस करतात मित्रांनो. पण जेव्हा x² + 9 येतं तरीसुद्धा त्यांच्याकडनं चुकून असं होऊ शकतं. तर बी व्हेरी केअरफुल. a² + b² हॅज नो रूल. त्याला कुठलाही रूल नाही आहे. तर तोसुद्धा म्हणजे a² + b² हॅज नो रूल. इट इज ऑल्सो ॲक्सेप्टेड ॲज नॉन रेड्युसिबल क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं छोटासा डेमो म्हणून मला असं देता येईल की x² + 16, पण ते -16 असतं तर मात्र a² - b² रूल ॲप्लाय झाला असता. तिसरं इंटरेस्टिंग रूल मित्रांनो, डिनॉमिनेटरमध्ये a³ - b³ असेल तर मात्र आपल्याला रूल ॲप्लाय करता येतो a - b × a² + ab + b². आता ऑब्व्हियसली मित्रांनो, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते 100% नॉन रेड्युसिबल आहे. ते जर रेड्युसिबल असतं तर आपल्या फोर फादर्सनी त्याचं पण काय रूल्स बनवले असते, पण अर्थातच ते रेड्युसिबल नाही आहे आणि त्यांनी बनवू नाही तर न बनवू आपण चेक करू शकतो. आणि चौथा इंटरेस्टिंग रूल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, तो म्हणजे a³ + b³ वारंवार मित्रांनो सांगितलं जातं आहे की आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टीममध्ये ओपन बुक टेस्ट नाही आहे. त्यामुळे तुम्हाला फॉर्म्युले लर्न करणं आवश्यक आहे. फॉर्म्युलांमधली गंमत बघा ना, इथे मायनस तर इथे मायनस, इथे तर प्लस इथं प्लस, आणि इथे मायनस असेल तर नंबर 2ला प्लस आहे, इथे प्लस असेल तर नंबर 2ला मायनस आहे. अशा काही ट्रिक समजून घेऊन तुम्हाला हे फॉर्म्युले लर्न करावे लागतील. आता मित्रांनो, लेट मी सी हाऊ टू क्रिएट द पार्शियल फ्रॅक्शन वेन डिनॉमिनेटर इज कंटेनिंग नॉन रेड्युसिबल क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता अर्थातच मित्रांनो आपण त्याला न्यूमरेटर म्हणतो. बरं, चेक तर जेन्युअनच आहे, म्हणजे न्यूमरेटर मस्ट बी लेस दॅन डिनॉमिनेटर, ते तुम्हाला बघायचंच आहे. न्यूमरेटर अपॉन समजा आता असं असेल मित्रांनो, x² + 5x + 5. मित्रांनो तुम्ही याला चेक करून बघू शकता, b² - 4ac आणि x - 2. तर तुम्हाला एक पहिल्यांदाच वेगळा मुद्दा शेअर करायचा आहे, वेगळा पॉईंट्स समजून घ्यायचा आहे की जेव्हा डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे नॉन रेड्युसिबल, तर न्यूमरेटर पाहिजे तुमचा ax + b. म्हणजे मित्रांनो आता ही कंडिशनच आहे. त्यांचं म्हणणं असं आहे
की जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक नॉन रिड्युसिबल आहे तर वरच्या बाजूला न्यूमरेटरच्या बाजूला लिनियर इक्वेशन म्हणजे इक्वेशन कंटेनिंग एक्स हे आवश्यक आहे. आता ह्याचे जे डिटेल्स आहेत ते आपल्या स्कोपच्या बाहेर आहेत मित्रांनो, ते आपल्याला या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. आणि अर्थातच जेव्हा x-2 सारखं प्रकरण दिसतं आहे तो लिनियर नॉन रिपीटेड टाईप आहे पहिल्या टाईपमध्ये. आता मित्रांनो गंमत बघा, समजा आता असं झालं n/x+7 आणि या बाजूला x² + 9 आलं, -9 आलं तुम्हाला माहिती आहे फॅक्टर्स आहेत. तर आता इथे येईल हा नॉन रिड्युसेबल आहे. x+7ला अर्थातच न्यूमरेटर काय कन्सेप्ट असेल a आणि x²+ 9ला असणार आहे. आता मित्रांनो मगाशी हा जो क्वांटिटी आहे ax + b तो नंबर 1ला होता म्हणून त्याला a पासून सुरुवात केली. इथं a ऑलरेडी वापरला गेला आहे. सो वी हॅव टू यूज द नेक्स्ट इंग्लिश लेटर दॅट इज bx + c. So when there is a denominator quadratic equation not reducible, you have to see the linear. Now let me focus on this question where we are asked to find out the partial fractions. आता बघा पहिली गोष्ट मित्रांनो, नेहमी हा चेक कंपल्सरी आहे. व्हॉट इज द डिग्री ऑफ न्यूमरेटर? इथे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो 26x², हायेस्ट पॉवर ऑफ x इज ऑब्वियसली 2. डिग्री ऑफ डिनॉमिनेटर काय येईल बघा, इथं x² आहे आणि x जेव्हा यांची टक्कर होईल मल्टिप्लिकेशन होईल त्याला म्हणतात हिडन हायेस्ट पॉवर. आणि सहज कळते मित्रांनो 2 × 1 म्हणजे 3 होणार आहे, x³ होणार आहे, म्हणजे क्वेश्चन इज प्रॉपर. आपलं अनेकदा मित्रांनो बोलणं झालं आहे की ह्याच सिरीजच्या 4थ्या व्हिडिओमध्ये आपल्याला इम्प्रॉपर किंवा काही क्रेझी पार्शियल फ्रॅक्शन्स बघायचे आहेत. आता ते झालं, देन वी हॅव टू अंडरस्टँड आपल्याला त्याचे फॅक्टर्स क्रिएट करायचे आहेत. इन द सेन्स x² + 1 × x + 5. आता या बाजूला मित्रांनो x² + 1 एक नंबरला आहे, परत एकदा a² + b² टाईप आहे बघा, म्हणजे नॉन रिड्युसिबल आहे. आणि एक नंबरला असल्यामुळे आता इथे मित्रांनो तुम्हाला ते इक्वेशन तयार करायचं आहे ज्याच्यावर आपल्याला ABC वर्कआउट करायचे आहेत. आता गेल्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी तेच सांगतोय की मल्टिप्लाय बोथ साईड बाय डिनॉमिनेटर ऑफ द LHS. म्हणजे आता या ठिकाणी काय होईल, लेफ्ट हँड साईडला दोन्ही डिनॉमिनेटर्स कॅन्सल होतील. आता ही जी प्रोसेस आहे मित्रांनो राईट साईडची तुम्ही रफमध्ये पण करू शकता बरं का. म्हणजे काय होईल x² + 1 आणि इकडे x² + 1 × x + 5. x² + 1 x² + 1 विल गेट कॅन्सल. आणि सिमिलरली c/x + 5ला तुम्ही जर मल्टिप्लाय केलं तर अर्थातच x + 5 कट होईल. आता रफमध्ये केल्याचा फायदा असा आहे की असंही काटाकाटी नीट दिसत नाही मित्रांनो आणि वाचताना ते कळत नाही. त्याच्या रफमध्ये करूया आपण. आणि या ठिकाणी एक आपली स्टेप आहे मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय x² + 1 अर्थातच आणि x + 5. देन माय इक्वेशन बिकम्स एक सेकंड ना मित्रांनो, थोडं स्पेसचा इश्यू सॉल्व करूया. ax + bला आपण मगाशी रफमध्ये बघितलं आहे, अनफॉर्च्युनेटली एका लाईनीमध्ये नाही येऊ शकलं, काही हरकत नाही. वी कॉल इट ॲज इक्वेशन नंबर 1. आयडियली एका लाईनीमध्ये यायला पाहिजे. या सगळ्या प्रोसेसच्या काही लिमिटेशन आहेत मित्रांनो, त्यामुळे ते करावं लागतं आहे. आता पहिली स्टेप आहे सीमध्ये. आता बघा आपण ठरवलं आहे, आता इथं डिनॉमिनेटरला तुम्ही 0 करू शकत नाही मित्रांनो, कारण x² + 1 = 0ला काहीच उत्तर नाही आहे, इम्पॉसिबल आहे. म्हणजे दिस पर्टिक्युलर डिनॉमिनेटर इज युजलेस ॲज कन्सिडर टू व्हॅल्यू ऑफ x. याला मात्र युजफुल आहे. सीचा जो डिनॉमिनेटर आहे
त्याला तुम्हाला जर डिनॉमिनेटरला 0 केलं तो लिनियर आहे, त्याचे फॅक्टर तुम्हाला x इज इक्वल टू -5 मिळणार आहेत. हे -5 केल्यामुळे काय होईल बघा मित्रांनो, इथं -5 + 5 0 आहे. 0 इंटू दिस ब्रॅकेट बिकम्स 0. टोटली तो कट होऊन जाईल. इथे थोडंसं केअरफुली तुम्हाला कॅल्क्युलेटरचा वापर करताना, बरं लिहिताना तुम्हाला मी सांगितलं आहे निगेटिव्ह नंबर्स ब्रॅकेटमध्ये, निगेटिव्ह नंबर्स उघड्यावरचं अन्न दोन्ही तेवढंच रिस्की आहे मित्रांनो. इथे बिंदास 0 लिहून टाकतो मी, कारण का तर x + 5 0 आहे आणि c इंटू -5² + 1. आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरावाच लागेल. म्हणजे 26 इंटू 25 आणि त्या 208 इंटू -5 हे काय तुम्हाला ओरली नाही करता येणार आहे. कॅल्सीनी तुम्हाला ते उत्तर येतं 1040. हे 0 होऊन गेलं. -5² 25 + 1 म्हणजे 26c बरोबर. आता हे जर कॅल्क्युलेटरनी केलं मित्रांनो, डायरेक्ट असं जास्त फिट केलं तर -390 येतं. देअरफोर 26c बरोबर -390, c बरोबर, देअरफोर c बिकम्स -15. हे झालं आपलं पहिलं आन्सर. आता मित्रांनो स्विच करूया आपण खऱ्या इम्पॉर्टंट कन्सेप्टकडे, की जिथं आपल्याला सी तर मिळालं, ए आणि बी वर्कआउट करायचं आहे. आता मित्रांनो एक्झामिनरनी दिलेले जे नॅचरल चॉईस आहेत ते संपुष्टात आले आहेत. आता आपल्याला आपले आर्टिफिशियल चॉईस घ्यायचे आहेत. मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं, जेव्हा पहिला आर्टिफिशियल चॉईस तुम्हाला घ्यायचा आहे तर तो स्ट्रेट अवे तुम्ही करता 0. आता इथे इक्वेशन नंबर 1मध्ये लिहायचं राहून गेलं, काय हरकत नाही. आता इथं काय येईल बघा, 26 इंटू 0². सो व्हेरी नाईस. a इंटू 0 + b इंटू 0 + 5. आता मित्रांनो तुम्ही व्हेरी ऑनेस्ट, हे खरं एका लाईनीत पाहिजे, पण इथं लिमिटेशन जागेच्या आहेत त्यामुळे तसं नाही करता येते. आता बघा 26 इंटू 0 0, 208 इंटू 0 0, म्हणजे लेफ्ट हँड साईड इझिली 0 झाली. आता इथं a इंटू 0 0 आहे, काही लिहायची गरज नाही आहे. b 0 + 5 5 + c आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आणि 0² + 1 1. आता बघा ना काय काय गमती जमती घडतायत. -15, हा -15 लेफ्ट साईडला आल्यावर प्लस होऊन जाईल. देअरफोर 5b इज इक्वल टू 15, म्हणजे b बरोबर 15/5. आता या ठिकाणी मित्रांनो तिसरा जो चॉईस आहे तो अक्षरशः काही घेऊ शकतं. मग आता इथं माझ्याकडे बघा, मी ऑलरेडी काय -5 वापरून झालं आहे, 0 वापरून झालं आहे. मित्रांनो बिलीव्ह मी, तुम्ही कुठलाही चॉईस घेतलात तरी फायनल आन्सर सगळ्यांचं सेम येतं. तर मी जास्त कॉम्प्लिकेट करत नाही आहे. तर लेट x इज इक्वल टू 1. आता काही ठिकाणी -1 वगैरे घेतात, तर त्याला मी नेहमी म्हणतो हा बैल मुझे मार. तर बर, म्हणजे आता काय झालं, +b इंटू, इथं x + 5 आहे इथं बघा, आणि अर्थातच c इंटू 1² + 1. बघूया काय काय होत आहे. बरोबर, a ची किंमत आपल्याला माहिती नाही मित्रांनो, b ची माहीत झाली आहे, 5 + 1 6, c ची -15 माहिती आहे,
बघूया या दोघांना कॅल्सीवरनं ॲड करता येतं 234 येतं आहे. आता मित्रांनो यापुढे कायम एक जोकर्स कॅप नावाचं कन्सेप्ट मी इथे अप्लाय करतो. जोकर्स कॅप म्हणजे काय की 6नी एला मल्टिप्लाय करायचं, 6नी 3ला मल्टिप्लाय करायचं. 6a + 18, 15 2 30. आता 18 - 30 तुम्हाला माहिती आहे -12 आहे, किंवा मग तुम्ही एक सिम्पल आयडिया करू शकता. -18 + 30 बरोबर 6a. देअरफॉर मला लिहिता येईल 246 बरोबर 6a. देअरफॉर a = 246/6, म्हणजेच a बरोबर आलं 41. आता अर्थातच मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एक चांगली स्टाईल आपण डेव्हलप केली आहे. यू आर ऑलवेज कन्क्लुडिंग द आन्सर इन द वंडरफुल फॅशन. नाउ लेट मी कन्क्लूड द आन्सर. तिन्ही अननोन आपल्याला मिळाले. बरोबर ax + b च्या ऐवजी काय लिहिणार मी आता 41x + 3, आणि अर्थातच -15/x + 5. मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ वॉच केल्याबद्दल. आवडला असेल तर जरूर लाईक करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर पार्शियल फ्रॅक्शनचं 4थ्या पार्टमध्ये आपल्याला इम्प्रॉपर फंक्शन्स आणि काही क्रेझी एक्झाम्पल्स बघायचे आहेत, तर नक्की आमच्याबरोबर राहा. बाय बाय.